भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उमरगा शहरातील जुन्या जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर भीमगीतांचा जल्लोष रंगला। साक्षी पाटील व मल्हार पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांनी आपल्या दमदार सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं। या कार्यक्रमाला केवळ उमरगा तालुकाच नव्हे तर संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने भीम अनुयायांनी हजेरी लावली होती। या कार्यक्रमास माजी आमदार ज्ञानराज चौगले, जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील, युवा नेते मल्हार पाटील, माजी सभापती अभयराजे चालुक्य, नगराध्यक्ष किरण गायकवाड, पंचायत समिती उपसभापती रेखा इंगळे, युवा नेते हर्षवर्धन चालुक्य, माजी सभापती हरीश डावरे, जिल्हा परिषद सदस्य आप्पासाहेब पाटील, शहाजी पाटील, अर्चना जाधव, राहुल पाटील, माधव पवार, आर्यतेज चालुक्य, शिवसेना तालुका प्रमुख बळीराम सुरोसे आदींची प्रमुख उपस्थिती होती। रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या सोहळ्याने उमरगा शहराच्या सांस्कृतिक इतिहासात एक नवा अध्याय जोडला आहे। महामानवाच्या विचारांचा जागर आणि संगीताचा मिलाफ या अशा दुहेरी संगमामुळे हा सोहळा अविस्मरणीय ठरलाय। जय भीम, जय भीम। आदरणीय चौगुले साहेब, आदरणीय माझी आई अभय भैया, व्यासपीठावर सर्व किरण भैया पण आले, व्यासपीठावरील सर्व माझे जिल्हा परिषदेचे सर्व सहकारी, सर्व भारतीय जनता पक्ष शिवसेनेचे सर्व महायुतीचे नेते मंडळी, उमरग्यामध्ये आपण आणि पूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकगीताचे कार्यक्रम आपण आयोजित केले। आपल्या या महामानवाच्या पूर्ण कार्यकिर्दीच्या, पूर्ण त्यांच्या कार्याचा लोकांपर्यंत शिंदेशाहीच्या रूपामध्ये भावना पोचाव्यात यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केला। आणि मला आनंद आहे की इथं माझ्या माता माऊली, वडीलधारी आणि तरुण बांधवांनी आपल्या ह्या शिंदेशाहीच्या भीमगीताच्या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहून आपल्या या महामानवाला अभिवादन केलं, त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे। हर्षू भैया असतील, अभय भैया, भाजपचे सर्व माझे माधव पवार साहेब, आप्पा पाटील, युवराज दाजी सर्वांनी कष्ट घेतले, कार्यक्रम चांगला आयोजित केला, त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे। आणि अशाच पद्धतीने आपण चांगले असे सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या शहरात घेत राहू असं आदरणीय चौगुले साहेब, किरण भैया, ताईंना पण मी विनंती करतो। आणि आपले खूप खूप धन्यवाद। जय भीम।